स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 165वा. अक्कलकोटचे सैनिक घोडेस्वार दौडत जाणे ही काही नवलाईची गोष्ट नव्हती, परंतु माधवराव बर्वे 4 सैनिकासह वडाच्या झाडाकडे जात आहेत हे ध्यानात येतात सर्वांना आश्चर्य वाटले. कदाचित राणीसाहेबांनी स्वामी महाराजांना राजवाड्यात येण्याचे आमंत्रण पाठवले असेल असा सर्वांचा ग्रह झाला. स्वामींचे दर्शन घेण्यासाठी लोकांची रांगच्या रांग होती. चोळप्पाला प्रत्येकाला प्रसाद देत होता. उत्सव असल्याप्रमाणे वातावरण होते आणि अशा वातावरणाच्या पार्श्वभूमीवरच माधवराव बर्वे व त्यांचे घोडेस्वार पथक थांबलं होतं. घोड्यावरून उतरून माधवराव बर्वे आपल्या सैनिकांसह स्वामींच्या दिशेने येताना पाहून सर्वांचे डोळे विस्फारले गेले होते. माधवराव बर्वे स्वामींसमोर येऊन उभे राहिले होते आणि त्यांनी स्वामींना नमस्कार केला होता. काहींना वाटलं की बर्वे कारभारी अवघडून गेले आहेत. काहींचे म्हणणे होते की बर्वे कारभाऱ्यांच्या चेहऱ्यावर ताणतणाव स्पष्ट दिसून येत होता. स्वामी सुद्धा कित्येकांना विलक्षण गंभीर वाटत होते. स्वामींचे दर्शन घेऊन माधवराव बर्वे जाण्यासाठी वळतात. चोळप्पाने त्यांना प्रसाद सुद्धा दिला होता. तेव्हा प्रसाद ग्रहण करून माधवराव बर्वे त्याला म्हणाले, चोळप्पा, जरा माझ्याबरोबर येतो? स्वामी सोडून कसा येणार मी माधवराव? स्वामींच्या सेवेबद्दल बोलायचे आहे तुमच्याशी. जणू काही सारे समजलेच अशा प्रकारे चोळप्पाने मान हलवली होती आणि तो स्वामींना नमस्कार करीत म्हणाला, स्वामी, माधवरावाबरोबर जाऊन येतो मी. स्वामींनी कसलीही प्रतिक्रिया व्यक्त करणे टाळले होते. चोळप्पाला माधवराव बर्वे बरोबर जाताना पाहून सुंदराबाई मनात असूये झाले होते. स्वामींनी स्वतः भीक मागून चोळप्पाला पैसे दिले आणि माधवराव बर्वे कारभारी चोळप्पाला घेऊन चालले आहेत. याचा अर्थ चोळप्पावर राणीसाहेबांची कृपा केली असावी असे सोयीस्कर अर्थ काढला होता तिने. म्हणून चोळप्पाची उन्नती होणार या विचाराने बेचैन झाली होती ती. माधवराव बर्वे चोळप्पाला घोडे उभे होते तिथेपर्यंत घेऊन गेले आणि तोपर्यंत एकही शब्दानेही चोळप्पाशी बोलले नव्हते. त्यामुळे चोळप्पा गोंधळला होता. त्याचा धीर सुटला होता आणि त्याने अस्वस्थ होत विचारले होते, माधवराव, तुम्ही मला इथेपर्यंत कशासाठी आणले? स्वामींच्या सेवेबद्दल जे काही बोलायचे होते ते तुम्ही स्वामींसमोर बोलू शकला असता. माधवराव गप्पच राहिले, जणू काही ते शब्दाची जुळवाजुळव करत होते. बोलत का नाही तुम्ही माधवराव? माधवरावांनी चोळप्पाकडे पाहिले आणि चोळप्पा जाऊ लागताच सैनिकांनी त्यांना इशारा केला. दोन्ही सैनिक लागलोच चोळप्पाची वाट अडवीत चोळप्पाला रोखले होते. याचा अर्थ माधवराव? चोळप्पा रागाने विचारला. याचा अर्थ तुम्हाला स्वामीच्या सेवेतून कमी करण्यात आले आहे. यानंतरची कथा पुढील भागात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.